बारामती नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात होती. आज प्रचाराची सांगता होणार आहे. बारामतीमध्ये अजित पवारांची सभा देखील होती, ही सांगता सभा. मात्र रात्री 1 वाजता बारामतीच्या सत्र न्यायालयाचा निकाल आला आणि त्याच्यानंतर बारामतीमध्ये निवडणुकीविषयी संभ्रम तयार झाला. नेमकं बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार आहे, निकाल काय आलाय, या सविस्तर विषयासंदर्भात आपण किरण गुजर आहेत आपल्या बरोबर, ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते, यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, नेमका काय सगळा प्रकार आहे, एकंदरीत सुरुवातीपासूनच सगळं सांगा. बारामती नगरपालिकेची निवडणूक राज्याबरोबर एंटायर जो प्रोग्राम लागलाय त्याप्रमाणे 4/10 ह्याचं नोटिफिकेशन होतं आणि मग 17 तारखेपर्यंत सगळ्यांनी उमेदवाराचं दाखल केले. 17 तारखेला 3 लोकांनी म्हणजे प्रभाग क्रमांक 13, 15 आणि 17 इथल्या काही लोकांनी 3 जणांनी असं अपील दाखल केलं बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये की आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला आलो होतो पण आम्हाला भरायला परवानगी दिली नाही. आणि मग मेहरबान सत्र न्यायालयाने निकाल दिला की या तिघांना अर्ज भरायची तुम्हाला परवानगी द्या. म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय केलं की त्यांना अर्ज भरायची परवानगी दिली. त्याच्यामध्ये 13 आणि 17 ह्या 2 ठिकाणी उमेदवारी अर्ज आले, 15 मध्ये आला नाही. आणि मग नंतर ती प्रोसेस सुरू झाली. आता इथेच एक पहिला कायदेशीर मुद्दा निर्माण झालेला आहे. दुसरा आणखीन कुठे निर्माण झालेला आहे की अध्यक्षपदाच्या जे उमेदवार आहेत त्याच्यामधील एक अभिजित कांबळे त्यांनी एक याचिका दाखल केली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की जे एंटायर अध्यक्षच्या उमेदवारातले एनसीपीच्या उमेदवार प्रभाग क्रमांक 8, 11, 13, 15, 17 आणि 19 यांच्या बाबतीत काय तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर तदनंतर कोर्टासमोर ही केस चालली आणि त्यात माननीय न्यायालयाने त्यांचं म्हणणं फेटाळलं विथ कॉस्ट आणि तो विषय तर संपला. परंतु इथेच परत दुसरा कायदेशीर मुद्दा निर्माण झालाय. आता याच्यावर रिपोर्टिंग केले असताना मधल्या काळामध्ये इंटरप्रिटेशन असं केलं गेलं ह्या सगळ्या प्रक्रियेचं आणि निवडणूक आयोगाकडनं एक ऑर्डर आली की ज्या 3 ठिकाणच्या, लक्षात घ्या की 3 ठिकाणच्या निवडणुकाच्या बाबतीत उमेदवार अर्ज दाखल केलेत त्यात एका उमेदवाराचा अर्जच आला नाही, त्यामुळे फक्त 2 ठिकाणच्या निवडणुका पुढे घ्या काही पिरियडमध्ये आणि बाकीचा सगळा प्रोग्राम आहे असा सगळा कंटिन्यू करा. परंतु माझ्यासारखंच म्हणणं होतं की हे निवडणूक आयोगाचे आदेशच जे आलेले आहेत याच्यामध्ये कुठेतरी गफलत झालेली आहे आणि कायदा, वस्तुस्थिती आणि पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट ह्याचं थोडं मिसकंडक्ट किंवा मिसरिप्रेझेंटेशन झालेलं आहे असं माझं मत होतं. पण आम्ही त्याच्यावरही अभ्यास करत होतो आणि मला अपेक्षित होतं त्याप्रमाणे काल रात्री 12 वाजता निवडणूक आयोगाचा एक GR आला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बारामती नगरपालिकेत, मी आपल्या नगरपालिकेपुरतं बोलतो, की बारामती नगर परिषदेमध्ये की काय करावं लागेल की 3 अपील दाखल झाले होते त्या ठिकाणच्या 2 जणांची निवडणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे ती आपण पुढे घेतलेली, परंतु त्यांना पुढे पिरियडच मिळाला नाही नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे किंवा त्याच्यातल्या दुसऱ्या उमेदवारांना ज्यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे त्यांनाही अपिलाचा पिरियड संपलेला नाही. नंतर ह्यांचा पिरियड आणि मधला इलेक्शनचा प्रचाराचा पिरियड हा इतरांच्या तुलनेमध्ये कमी पडतो. त्याच्यानंतर त्यामुळं ह्यांच्या निवडणुका पुढे ढकलणे गरजेचं आहे. हा विषय इथपर्यंत होता. ह्या दोघांच्याच निवडणुका पुढे गेल्या असत्या कधी 20 डिसेंबर पर्यंत. परंतु आता आणखीन एक याचिका आहे ती अभिजित कांबळेंची, त्याच्यामध्ये नगराध्यक्षांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामुळे तिथं काय झालं की ती याचिका जरी निकालात निघाली असलं तरी त्याच्यामध्ये जे अपील दाखल होण्याचा पिरियड आहे तो संपलेला नाही. त्याच्यामुळे जर तो नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे तिथल्या सगळ्या मंडळींना पुढे ती मुदत संपल्यानंतर प्रचारासाठी टाइम मिळणार नाही. म्हणून अध्यक्षांच्या निवडणुकीचा सहभाग ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणासह त्या नगरपालिकेच्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या व त्यांना 4/10ची नोटिफिकेशन कामात न आणता आजपासूनचं नोटिफिकेशन कामात आणावं, म्हणजेच की 4/11, 4/12 पासून त्यांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेणं. मग कुणाला उमेदवारी अर्ज आता मागे घेता येईल तर प्रभाग क्रमांक 8, 11, 13, 15, 17 आणि 19 ह्याच्यामधल्या उमेदवारांमधील ज्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा असेल त्यांना 10 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. त्याच्यानंतर त्यांना परत चिन्ह वाटप होईल आणि चिन्ह वाटप झाल्यानंतर मग सगळ्यांनाच तो समान न्यायाचा साधारणपणे टाइमिंग पिरियड मिळेल की जो प्रचाराला त्यांना उपयोग आणता येईल. आणि म्हणून याच्यासाठी म्हणून एंटायर निवडणूक नगरपालिकेची 20 डिसेंबरला मतदान 2 तारखेच्या ऐवजी घेतलेलं आहे. याच्यामध्ये कोणालाही आता नव्याने
कुठल्याच निवडणुकीकरता उमेदवार अर्ज भरता येणार नाही. परंतु या प्रभागातल्या लोकांना मात्र आपले उमेदवार अर्ज ज्याला मागे घ्यायचे त्याला घेता येईल आणि त्याप्रमाणे प्रक्रिया पार पडेल. याच्यामध्ये ज्यांची निवडणूक आता पुढे होणार आहे त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये वाढ होईल, इलेक्शनची जी मान्यता आहे ना रकमेची, परंतु इतरांच्या होणार नाही. मग त्यांना मधल्या काळामध्ये खर्चाची मर्यादा उल्लंघन होऊ नये, मग त्याच्यामध्ये आपल्या प्रचारामध्ये कटल करावं लागेल, असं साधारणपणे माझ्यासारख्याच या ठिकाणी मत होत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयीन निकाल रात्री जवळपास 1 वाजता न्यायालयाचा निकाल हो. आला, परंतु तुमचं आज पक्षाची बऱ्याचशा प्रोग्राम ठरलेले होते, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होत्या अजितदादांच्या, मग त्याच्या बाबतीत आता काय निर्णय? नेहमीप्रमाणे आज अजितदादांची बारामतीतली सभा रद्द झालेली आहे, ती होणार नाही. फक्त माळेगाव नगर पंचायतीची सभा होईल आणि दादा माळेगाव नगर पंचायतीची सभा करूनच त्या ठिकाणी जातील आणि इथून पुढं आमच्या पक्षाचा कार्यक्रम राबवण्यासंदर्भामध्ये सर्वजण आम्ही एकत्रित बसून पुढील कार्यवाही कशी करायची त्याचं इंटरप्रिटेशन जे झालेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे ऑर्डर साधारणपणे 11-11:30 पर्यंत येईल असं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी आम्ही ठरवू. आता ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत उमेदवारांवरती किंवा एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती, मतदारांवरती काय परिणाम होईल? नाही काय होणार, फक्त 2 तारखेला होणार होती, आणखीन पिरियड मिळाला आहे 18 दिवसाच्या हातामध्ये. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मास कार्यकर्त्यांची पार्टी, तेव्हा त्यांना आणखीन डीपनेसमध्ये जातील. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये काय शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही प्रचार करा, काम करा, तेवढं कमीच आहे. त्याच्यामुळे आणखीन कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील, कारण तेवढं नेटवर्क आहे. परंतु त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणाचा होणार आहे की ज्यांनी आयात केलेले काही लोक आले होते, ज्यांच्याकडे कार्यकर्तेच नाही, त्यांना सांभाळायचे होते, त्यांनी असा ह्या इकडं तिकडं काय देऊन कुठं खर्च केला, त्यांना तर ते भरत दुबार करावं लागेल. खरं तर हा खर्चाचा भुर्दंडच काही अशा उमेदवारांना पडणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय की बारामतीमध्ये अशा प्रकारचा निकाल ऐन मतदानाच्या आधी 2 दिवस आल्यामुळं एकंदरीत ही सगळी मतदानाची प्रक्रिया काय आहे असा सगळ्या बारामतीच्या नागरिकांना प्रश्न पडलेला होता. मात्र आता किरण गुजर यांनी त्याच्यातली स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. जो निकाल आलेला आहे तो सर्वांना लागू होईल आणि जवळपास नगराध्यक्ष पदासहित सर्वच जागांसाठी जे होणारं मतदान आहे 2 तारखेचं, ते थेट 20 तारखेला ते मतदान होईल. 20 डिसेंबर आणि त्याच्यानंतर 21 डिसेंबरला त्याचा निकाल लागेल. त्यामुळे आता बारामतीची निवडणूक मतदार जे उत्सुक होते मतदान करण्यासाठी, त्यांना आता पुन्हा एकदा जवळपास 20 दिवसाची विश्रांती मिळणार आहे.